UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। नागपुरात उद्या दुपारी 4 वाजता मंत्र्यांचा शपथविधी। उद्याच्या सोहळ्यासाठी राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्यासह आमदारही नागपुरात दाखल। अजित पवार गटाकडून मंत्रिपदासाठी आतापर्यंत 3 आमदारांना फोन। राष्ट्रवादीकडून मंत्रिपदासाठी झिरवाळ, अदिती तटकरे, अनिल पाटील यांचं नाव निश्चित। शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्या शपथ घेणाऱ्या आमदारांची नावं समोर। उदय सामंत, संजय शिरसाट, शंभूराज देसाई, दादा भुसे, विजय शिवतारे, भरत गोगावले घेणार मंत्रिपदाची शपथ। काही नेत्यांना मंत्रिमंडळाऐवजी पक्ष संघटनेत जबाबदारी मिळणार। गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, संजय राठोडांसह तानाजी सावंत, केसरकर यांना पक्ष संघटनेची जबाबदारी जाणार, सूत्रांची माहिती। सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत इथल्या आमदाराला मंत्री करू नका। धनंजय मुंडेंचं नाव न घेता संभाजीराजेंची अजित पवारांकडे मागणी। स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली। काँग्रेसच्या माथ्यावरील संविधानाची गळचेपी करण्याचा कलंक कधीच मिटणार नाही, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। नरेंद्र मोदींचं भाषण कंटाळवाणं, मला गणिताच्या वर्गातील दुसऱ्या तासाची आठवण झाली। प्रियंका गांधींची पंतप्रधान मोदींच्या संसदेतील भाषणावर टीका। केंद्र सरकारनं तरुणांचे आणि शेतकऱ्यांचे अंगठे कापले। राहुल गांधींनी एकलव्याचं उदाहरण देत शेतकरी आंदोलन, अग्निवीर योजना, पेपरफुटीसह विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरलं। दादरमधील हनुमान मंदिराच्या पाडकामाला स्थगिती। रेल्वेनं काढलेली पाडकामाची नोटीस स्थगित। मंगलप्रभात लोढा यांची माहिती। भाजपचं निवडणुकीपुरतीचं हिंदुत्व ठाकरेंनी समोर आणलं। आदित्य ठाकरेंची टीका। दादरमधील हनुमान मंदिरात केली महाआरती। एकूण 6 विविध पुरस्कारांसह TV9 मराठीचा एनटी अवॉर्डमध्ये डंका। निखिला म्हात्रे बेस्ट न्यूज अँकर। TV9च्या 8 PM स्पेशल रिपोर्टसाठी पंकज भनारकरांचा गौरव। मोहन देशमुख आणि अजय सोनवणे यांना बेस्ट न्यूज प्रोड्युसर पुरस्कार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।